सेल्युलर रेस्पिरेशन एरोबिक कसं होतं बघूया. हां, तर काय होतं, फूडमधून कार्बोहायड्रेट्स मिळतं, कार्बोहायड्रेट्सचं मधून ग्लुकोज मिळतं आणि हे ग्लुकोज आपल्या सेलमध्ये जातं. आणि सेलमध्ये पहिली स्टेप जी होते पहिली स्टेप जी होते त्याला ग्लायकोलिसिस असं म्हणतात. ग्लायकोलिसिसचा अर्थ काय? ग्लुकोज, ग्लायको म्हणजे ग्लुकोजचं, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे ते ग्लुकोज आहे ते तुटतं. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6, म्हणजे 6 कार्बन ॲटम्स असतात त्याच्यामध्ये. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. अँड ही स्टेप कुठे हॅपन होते? हॅपन्स इन सायटोप्लाझम, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. सेलमध्ये काय असतं? सायटोप्लाझम जेली लाईक सबस्टन्स असतो आणि मध्ये न्यूक्लियस असतं आणि त्या सायटोप्लाझममध्ये सगळे ऑर्गॅनल्स असे फ्लोट होत असतात. आता इथे ग्लायकोलिसिस कसं होतं? मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. म्हणजे हा जो ग्लुकोज आहे 6 कार्बनवाला, तो पहिला पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स होतात. काय काय होतं बघा त्या ग्लुकोजचं? पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स होतात. नंतर त्याच्यातून 2 ATP आपल्याला मिळतात, 2 NADH2 आपल्याला मिळतात आणि वॉटर मिळतं. काय काय प्रॉडक्ट्स मिळाले? हे ब्रेकडाऊन झाल्यामुळे ग्लायकोलिसिसमध्ये पहिलं म्हणजे सर्वात महत्वाचे पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स. ते कसे? 6 कार्बन्स होते त्याचे, ह्याच्यामध्ये काय C3H4O3 असे पायरुविक ॲसिडचे मॉलिक्युल्स झाले. नंतर 2 ATP मिळाले, म्हणजे ATP म्हणजे डायरेक्ट खर्च करण्यासारखी आपल्याला एनर्जी मिळाली. ATPचा फुल फॉर्म काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट विच कंटेन्स डायरेक्ट एनर्जी. आणि नंतर काय मिळतं आपल्याला? 2 NADH2, 2 मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात NADH2चे. NADH2 म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडेनिन डाय न्यूक्लिओटाइड. आणि हे जे 2 मॉलिक्युल्स आहेत ते आपल्याला नंतर 6 ATP देऊ शकतात. 1 NADH2 3 ATP देतं. ओके. नंतर पाणी पण मिळतं, पण पाणी युजलेस आहे. पाणी काय आहे? युजलेस आहे. ग्लायकोलिसिसमध्ये झालेले जे 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्युल्स आहेत ना, ते सायटोप्लाझममधून बाहेर पडतात आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात. आणि तिकडे आणखीन एक मधली स्टेप होते, तिथे अजून एक मधली स्टेप होते आणि ती मधली स्टेप आहे जिथे प्रत्येक पायरुविक ॲसिडचं च्या मॉलिक्युलचं ॲसिटाइल CoA नावाचं एन्झाईम होतं. 2 पायरुविक ॲसिडची ॲसिटाइल CoA नावाची एन्झाईम्स होतात आणि त्याबरोबरच 2 NADH2, 2 NADH2 आणि 2 CO2 हे आपल्याला मिळतात. बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल, मी म्हटलं 3 स्टेप्स आहेत तुमच्या एरोबिक रेस्पिरेशनच्या: ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC. तर ग्लायकोलिसिस पहिल्यांदा संपली, पण ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलच्या मध्ये एक छोटीशी स्टेप आहे. आणि तेव्हा काय होतं, हे पायरुविक ॲसिडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते ॲसिटाइल CoA होतात आणि NADH2 आणि CO2 पण प्रोड्यूस होतात. बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल ही जी नेक्स्ट स्टेप आहे क्रेब्स सायकल, ती सर हॅन्सने डिस्कवर केली आहे. देर इज अ इंटरमिजियरी स्टेप विच टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. Pyruvic acid molecules are converted to acetyl CoA in mitochondria and you get 2 molecules of NADH2 and CO2. आता आपण सेल्युलर रेस्पिरेशन एरोबिकची दुसरी स्टेप बघूया. दुसऱ्या स्टेपला म्हणतात क्रेब्स सायकल. ओके. तर आता पहिल्या स्टेपमध्ये काय झालंय? ग्लायकोलिसिसमध्ये पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल झाले आहेत. इंटरमिजियरी स्टेपमध्ये ॲसिटाइल CoA झालाय आणि ते ॲसिटाइल CoA आता घुसतं कुठे?
मायटोकॉन्ड्रिया नावाच्या ऑर्गॅनेलमध्ये घुसतं. तर तो मायटोकॉन्ड्रिया बघा कसा आहे, त्याला एक आउटर मेम्ब्रेन आहे, म्हणजे आउटर अशी प्लास्टिकची पिशवी आहे असा विचार करा. नंतर आतमध्ये आतलं जे मेम्ब्रेन आहे ते असं मध्ये 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 असं पुढे आलेलं आहे बघा, त्याला मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके. तर हा ऍसिटाईल सीओए आतमध्ये आला ना की त्याचा ह्या क्रेब्स सायकलमध्ये भाग घेतल्यावरती ऍसिटाईलचा पार्ट आहे हा पूर्ण ऑक्सिडाइज होतो आणि हा सीओ आहे तो परत पायरुव्हिक ऍसिडमध्ये जातो, उलटा जातो. ओके. तर ही क्रेब सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, ऍसिटाईलचा पार्ट पूर्ण ऑक्सिडाइज होतो आणि त्यावरून आपल्याला काय मिळतं, NaDH2 मिळतं, FADH2 मिळतं, वॉटर मिळतं आणि CO2 मिळतं. हा, तर क्रेब सायकल मध्ये काय होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये ऍसिटाईल सीओए येतो, ऍसिटाईलचा पार्ट पूर्ण ऑक्सिडाइज होतो, आणखीन आपल्याला हे 4 प्रॉडक्ट्स मिळतात, NaDH2, FADH2, वॉटर आणि CO2. पण क्रेब सायकल आहे ना सिंगल प्रोसेस नाहीये. म्हणजे सिंगल प्रोसेस म्हणजे काय, ऍसिटाईल आलं आणि बाहेर हे प्रॉडक्ट्स पडले असं नाही. तो असा सायक्लिक प्रोसेस आहे. तो त्याच्यामध्ये तो सर्कलमध्ये जातो, आणखीन मग नंतर काही टर्न्स नंतर हे प्रॉडक्ट्स आहेत हे प्रोड्यूस करतो. ओके. म्हणून त्याला क्रेब सायकल म्हणतात. क्रेब सायकल, दिस प्रोसेस हॅपन्स इन मायटोकॉन्ड्रिया. Acetyl is completely oxidized in the cyclical process. At the end of the process, you get water, NaDH2, FADH2 and CO2. आता हा जेव्हा ऑक्सिडाइज होत असताना ना ऍसिटाईल सीओएचे 2 तुकडे होतात. ऍसिटाईल सायकलमध्ये जातो, सीओए परत पायरुव्हिक ऍसिडकडे जातो आणि दुसऱ्या ऍसिटाईल सीओए येऊन होणार. ओके. आणि हा जो ऍसिटाईल आहे तो त्या मायटोकॉन्ड्रिया मधल्या एका कंपाऊंडनी एक प्रॉडक्ट बनवतो, सायट्रिक ऍसिड. सो हे NaDH2 वगैरे होण्याच्या अगोदर पहिलं ऍसिटाईलचं काय होतं, फर्स्ट प्रॉडक्ट इज सायट्रिक ऍसिड. आणि त्या सायट्रिक ऍसिडमध्ये 3 कार्बो ऑक्झॅलिक ग्रुप असतात. ऍसिटाईलचा पहिला प्रॉडक्ट काय होतो, सायट्रिक ऍसिड होतो आणि त्याच्यामध्ये 3 कार्बो ऑक्झॅलिक ग्रुप्स असतात. कार्बो ऑक्झॅलिक ग्रुप म्हणजे काय, COOH. आणि त्यामुळे ह्या क्रेब सायकलला ट्राय कार्बो ऑक्झॅलिक सायकल किंवा TCA सायकल, ट्राय कार्बो ऑक्झॅलिक ऍसिड सायकल किंवा TCA सायकल असं देखील म्हणतात. पुन्हा एकदा सगळं आपण लक्षात घेऊया. पायरुव्हिक ऍसिडचा मॉलिक्यूल आला, आतमध्ये ऍसिटाईल सीओए हो. ऍसिटाईल सीओएचे ऍसिटाईल राहतो, सीओए परत पायरुव्हिक कडे गेला. ऍसिटाईल आहे हा सायक्लिक प्रोसेसमध्ये अडकतो. ओके. आणि तो सगळा क्रेब सायक्लिक प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर त्याचे असे 4 प्रॉडक्ट्स येतात, NaDH2, FADH2, वॉटर आणि CO2. आणि हा सायक्लिक प्रोसेस होताना पहिला प्रॉडक्ट त्याचा म्हणजे हे प्रॉडक्ट होण्या अगोदर पहिला प्रोसेस म्हणजे तो ऍसिटाईल आहे तो इकडून एक कंपाऊंड घेऊन सायट्रिक ऍसिड बनवतो आणि त्या सायट्रिक ऍसिडमध्ये 3 कार्बो ऑक्झॅलिक ग्रुप्स असतात. कार्बो ऑक्झॅलिक ग्रुप म्हणजे काय, COOH. म्हणून या क्रेब सायकलला ट्राय कार्बो ऑक्झॅलिक ऍसिड सायकल पण म्हणतात किंवा TCA सायकल पण म्हणतात. ओके. तर ऍसिटाईल सीओएचा पहिला प्रॉडक्ट सायट्रिक ऍसिड पहिल्या ह्याच्यामध्ये होतो, मग हे NaDH2, FADH2, वॉटर, CO2 होतात आणि अशा रीतीने ह्या सायट्रिक ऍसिडमध्ये 3 COOH असतात. म्हणून ही जी सायक्लिक प्रोसेस आहे याला TCA सायकल पण म्हणतात. आता आपण सेल्युलर रेस्पिरेशनची तिसरी स्टेप बघूया. पहिली ग्लायकोलिसिस झाली, त्याच्यानंतर काय झाली, क्रेब सायकल आणि तिसरी ETC ट्रान्सफर चेन. हे होत असताना NaDH2 आणि FADH2 झाले, ग्लायकोलिसिसच्या वेळी झाले, क्रेब सायकलच्या वेळी झाले. आता इलेक्ट्रॉनिक
ट्रान्सफर चेनमध्ये हे सगळे NADH2 आणि FADH2 आहे ना, ते ATP जनरेट करतात. तर एक NADH2 चा मॉलिक्यूल 3 ATP जनरेट करतं आणि एक FADH2 चा मॉलिक्यूल 2 ATP जनरेट करतं. तिथे पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. ह्या पॉइंटला सगळं ऑक्सिडेशन कम्प्लीट होतं आणि मग बाय प्रॉडक्ट म्हणून वॉटर तयार होतो. तो हा इकडचा H2 आणि असलेला नेगेटिव्ह आयन ऑक्सिजनचा मिळून त्याचा पाणी तयार होतं. तर ETC रिॲक्शन मध्ये काय आहे, NADH2 आणि FADH2 मधून एनर्जी प्रोड्यूस होते, एवढंच होतं आणि बाय प्रॉडक्ट वॉटर होतं. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ही रिॲक्शन पण कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. मायटोकॉन्ड्रियामध्ये 2 स्टेप्स होतात, एक क्रेब्स सायकल आणि ETC रिॲक्शन. सायटोप्लाझम मध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. Electronic transfer chain reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. Molecules of NADH2 and FADH2 formed during all above processes participate in electron transfer chain reaction. Due to this, 3 molecules of ATP are obtained from each NADH2 and 2 molecules of ATP are obtained from each FADH2 molecule. Besides ATP, water molecules are also formed in this reaction. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide and H2O are produced along with energy. म्हणजे एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा होतो, तो पूर्ण ऑक्सिडाइज होतो, त्याच्यामधून मेन एनर्जी तयार होते, ATP तयार होतात आणि बाय प्रॉडक्ट कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे 2 बाय प्रॉडक्ट्स होतात. आता आपण सेल्युलर रेस्पिरेशनची समरी बघूया. एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन, पहिली स्टेप काय, ग्लायकोलिसिस. कुठे होतं, इनसाइड सायटोप्लाझम. ग्लुकोज पहिलं पायरुविक ऍसिडच्या मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्ट होतं आणि तिकडे आपल्याला NADH2, 2 ATP डायरेक्ट मिळतात आणि वॉटर मिळतं. तर इकडे इंटरमिजिएट स्टेप होते, पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल ब्रेक होऊन ऍसिटाइल को एन्झाईम A आणि COA, 2 कार्बन डायऑक्साईड आणि 2 NADH2 इकडे तयार होतात. आता हे ऍसिटाइल को एन्झाईम A आहे, हे ट्राय कार्बो ऑक्झिलिक ऍसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल मध्ये जातं. हा प्रोसेस सायक्लिक असतो आणि ही सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन इज इन मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो. म्हणजे सायटोप्लाझम मधून हा ऍसिटाइल COA आला मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथे पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि ऍसिटाइल को एन्झाईम A पासून CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP, इथे पण ATP तयार होतं. त्याच्यानंतर काय होतं, मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यावेळी जेवढे NADH2 आणि FADH2 इकडे गोळा झालेले असतात त्यांच्यामधून ATP प्रोड्यूस होतात. आणखीन बाय प्रॉडक्ट वॉटर H2O होतो. FADH2 मधून 2 ATP प्रोड्यूस होतात आणि बाय प्रॉडक्ट H2O होतो. म्हणजे जर एक ग्लुकोज तुम्ही घेतलं, एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल घेतलं तर 38 ATP, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे त्याच्यामधून प्रोड्यूस होतं सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन मधून एनर्जी कशी मिळते बघा. हा ATP आहे ना, तो बॅटरी सारखा आहे असं समजा. तर ATPचा मॉलिक्यूल आहे ना, त्याच्यामध्ये काय आहे, ॲडेनाईन आहे, रायबोज शुगर आहे आणि हे फॉस्फेट ग्रुप आहे. तर आता ATP इज अन एनर्जी रिच मॉलिक्यूल प्रेझेंट इन लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्समध्ये तो असतो. इट स्टोर्स अँड सप्लाइज एनर्जी नीडेड फॉर व्हेरियस सेल्युलर ॲक्टिव्हिटीज like muscle contraction, protein synthesis, cell division, etc. ATP consists of adenine, which is a nitrogen base, ribose, pentose sugar, and 3 phosphate groups.
द एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स बिटवीन द फॉस्फेट ग्रुप्स. इकडे हे बॉन्ड आहेत ना फॉस्फेट ग्रुपला एकमेकांना चिकटलेले, त्या त्यांच्या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोर्ड असते. वेन अ सेल नीड्स एनर्जी, लास्ट फॉस्फेट ग्रुप इज रिमूव्ड. जेव्हा सेलला एनर्जी लागते ना तेव्हा हा फॉस्फेट ग्रुप आहे शेवटचा, तो बाजूला होतो, आणखीन एनर्जी रिलीज होते. When a cell needs energy, the last phosphate group is removed, releasing energy. ATP then becomes ADP, adenosine diphosphate. मग ATPचा ADP होतो, म्हणजे दोनच फॉस्फेट असतात, तिनाचे दोन होतात आणि इकडून तो हा फॉस्फेट जाऊन बॉन्डमधून ती एनर्जी रिलीज होते. सो एनर्जी रिलीज इज ATP टू ADP प्लस P प्लस एनर्जी. एनर्जी रिलीज कसं होतं, एटीपीचं काय होतं, एडीपी होतो, हा झाला एडीपी अधिक पी आणि एनर्जी रिलीज होते. तर व्हाय इज एटीपी कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ द सेल? जस्ट एज मनी इज यूज टू पे फॉर डिफरंट थिंग्स, एटीपी प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर डिफरंट सेल्युलर प्रोसेसेस. मसल कॉन्ट्रॅक्शन, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनवण्यासाठी, सेल डिव्हिजन एक्सेट्रा, whenever needed. Therefore, ATP is called energy currency of the cell. Cellular respiration can be summarized as, आता हे झालं ग्लुकोजचं मॉलिक्यूल, C6H12O6 प्लस CO2, म्हणजे हे ग्लुकोजचं मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन येतो आणि मग त्याचं रिॲक्शन पूर्ण काय होते, 6CO2 होतात, 6H2O होतात आणि एनर्जी 38 ATP मिळतात. तर एका ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला 4 किलो कॅलरीज एनर्जी मिळते. आता फक्त म्हटलंय, तुम्हाला माहिती आहे की फक्त कार्बोहायड्रेट मधून एनर्जी मिळत नाही, तर प्रोटीन मधून देखील मिळते आणि फॅट्स मधून पण मिळते. तर हे आहे ना, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतील, तर हे पाठ करायचंय सगळं, बरं का. कार्बोहायड्रेट्स, 1 gram of carbohydrates gives 4 kcal. 1 gram of protein also gives 4 kcal and 1 gram of fat gives 9 kcal energy.